हत्तीच्या हत्तीचे तो सुरुवातीला 4 महिन्यापूर्वीचा मिल्क चार्जर चालू आहे त्याला. हो. आणि किती वय? वय साधारण 3ऱ्या झोप्याला असेल. हा आम्ही खाट्यात घेतल्या होत्या सगळ्या. खाटे म्हणजे त्या रात नव्हत्या. मग कोणतं काय कोणाला विकायच्या असतील तर मग खाट्यात घ्यायच्या आणि भरायच्या. कमी तिथं आम्ही जिथं कमी तिथं. पूर्वी गोठा होता आमचा, पण आम्हाला त्याच्यात काही जमलंच नाही. पण याच्यात यशच आलं नाही. मग आम्ही काय सगळ्या बंद केल्या होत्या. म्हणजे काय केलं? बंद केलं म्हणजे विकून टाकल्या. काही राहत नव्हत्या. पहिलं मिल्क चार्जर आणलं, मग एक गाय आणली आम्ही. आणि आधी मिल्क चार्जर आणलं, मग व्यवसाय सुरू केला. हा म्हणलं मग बघू आपण एक काय होते बाबा. म्हणजे गाय घेतली 25,000ला, 5 महिन्यात विकली 75,000ला. 5 महिन्यात तुम्ही 50,000 रुपये कमवले. म्हणजे असं मिल्क चार्जर खाऊ किती घातलं? मिल्क चार्जर काही बकेट आणलं होतं. सुरुवातीला 1-1 किलो घेतलं होतं. नंतर 1 बकेट आणलं. ते 2 बकेट मध्ये ते हे झालं. म्हणजे 16 2 3200 रुपयामध्ये. हा 50,000 रुपये. गाय एवढी साधारण 5 गायला लय चमक होती. काय कारण 50,000 वाढायची 5 महिन्यात? हे मिल्क चार्जर दुसरं काय साहेब. मग आम्ही काय करतो, खाट्या गाय घ्यायच्या, गाभण करायच्या आणि विकायच्या. बर. तर त्याच्यामध्ये आणि दुधाला भाव नाही सरकार एवढं. मग ते याच्यात 2 पैसे मिळतात. दुसरं चांगलं. 4 महिन्यापूर्वी एकच गाय घेतली. 4 महिन्या आजपासून 4 महिन्यापूर्वी एकच गाय घेतली. एकच गाय होती. एकच गाय होती. काय बात करता? हो एकच गाय होती. तुमचा एकदम नया गोठा आहे काय? जिला जी पातळ शेण आहे ना, तिला जरा जास्त दाट म्हणजे जास्त तिला 2 झाकणं. काय केले आम्ही माहिती का? ती सकाळी खोवायला लागली तिला. आज तिला आता 2 झाकणं दिलेली आहेत. सकाळी संध्याकाळी परत 2 द्यायची. उद्या सकाळी दिली का ओके. ओके ओके होते. आमचा अनुभव आहे ना, आम्हाला माहिती. ती दुसऱ्या दिवशी ओके होते. तुमच्यामुळेच आम्ही हे परत करू शकलो. नाही तर आम्ही परत जाऊ शकत नव्हतं जाऊ शकत. कारण आम्ही कंटाळलेलो होतो त्याच्यातून. किती वर्ष? पूर्ण 7-8 वर्ष अगोदर आम्ही बिझनेस केलेला आहे. हा काय परिस्थिती तेव्हा? परिस्थिती अशी का गायी लागत नव्हती, दूधही नव्हतं आणि खाट्या सांभाळायच्या गाय कोणतीच अवस्थेत नव्हत्या त्या गाया. म्हणजे काय फक्त दावणीला बांधलेल्या होत्या. देवा, कोणत्याच अवस्थेत नव्हत्या त्या. पहिली गाय घेतली 5 महिन्याची. ती 5 महिने चालू ठेवलं. ती 5 महिने चालू ठेवलं. ती विकली. 50-55 रुपये कमवले. जसं काय तुम्ही एक प्लॉटच केला बा शेतीचा. प्लॉट म्हणजे तो प्लॉटच आहे. ही शेतीच आहे एक प्रकारची. आणि काय म्हणजे 20 गुंठे जागा. अहो सर, आम्ही ना शेतात का फ्लावर नाही, टमाटी नाही, कोबी नाही, काहीच नाही. आमच्या शेतात फक्त मका, गिन्नी गवत आणि हे राहते ज्वारी. अहो सर, हे जे मिल्क चार्जर्स मुळे जे शेण पडलं ना, ते काही क्षेत्राला टाकलं नाही आणि कायला टाकलंय. त्याच्यात मका वेगळीच आहे. मका इथं लागली आणि काय ज्या क्षेत्राला नाही टाकलं ना, त्या क्षेत्रात एकदम खाली आहे. आता जवळच आहे ते. मकाची क्वालिटी चेंज झाली गोअमृतमुळे. हो गोअमृत टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट 100% गायला रिझल्ट. दुधाला फॅट नाहीये काही. आता माझं 1 नंबर आहे डेअरी मध्ये फॅटच्या बाबतीत. दूध चालू आहे 40 लिटर. काय बात करता? हे पाराट्या घेतल्या त्या 1.5 लिटर दूध देत होत्या. तिथं जिथून आणल्या त्या 1.5 लिटर. कोणी म्हणलं आटायची. पण त्या गाया 5-6 लिटर दुधाला वाढल्या. परत वाढल्या. ज्या गायला संपल्या म्हणून तुम्ही त्यांनी सोडून दिल्या. त्या तुम्ही सुरू केल्या. त्या सुरू केल्या. वासरू एक पण नाही. एक वासरू नाही. दूध 40 लिटर. 40 लिटर. त्याच्यात 5 गाय सोडलेले आहेत. सोडून बंद आहे.
आणि ज्या 6 एक गाय ज्यांच्या दुधाच्या गाय आहेत त्यांचं निघत नाही नाही 40 निघत लिटर. नाही निघत. आम्ही पूर्ण सोडलेले आहेत. आणि काय भाव पडतो आता आता बाजार आम्हाला 30 रुपये पडतोय प्लस. आता हा आता बाकीच्यांना 1200 रुपये रोज चालू आहे तू. हा हो हो. बरं. आणि मिल्क चार्जर मुळे आम्हाला एवढा आत्मविश्वास आला का आपण आम्ही काहीतरी करू शकतो. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स पक्का म्हणजे आम्ही जेवढ्या गाया खाटे आणल्या होत्या तेवढ्या गाया भरलेल्या आहेत आज आम्ही. सगळा भरले सगळ्या भरल्या. सगळ्या भरलेल्या आहेत गाया आज आम्ही. 11च्या 11 11च्या 11 गाया सगळ्या भरल्या. खाट्या होत्या. सगळ्या सगळ्या खात्या खाट्या होत्या. लोकांनी वैतगून तुम्हाला दिल्या होत्या. हा सगळ्या खाट्या होत्या. आम्ही किती किमतीने तुम्हाला मिळाल्या असेल त्या? ते आम्ही 25,000 26,000 काही निम्म्या किमती निम्म्यापेक्षा काही 29,000 काही 31,000ला. गायची क्वालिटी म्हणजे बघून 25 ते 30,000च्या आसपास तुम्ही गाय आणता. सगळ्या गाय. ती गाय जाताना 70 ते 80 90 लाखापर्यंत जातो. हो आरामात. बापरे 80-90 हजार तर कुठंच नाही गेले एवढ्या मंदीच्या दुधाच्या रेट मध्ये सुद्धा. हो 80-90 हजार विकू शकतो. थोडक्यात सांगायचं काय की तुम्हाला मिल्क चार्जरनी एक आत्मविश्वास दिला की तुम्ही या गायांना परत नवा जन्म देऊ शकता. नवा जन्म देऊ शकतो. तर यांना चारा काय विचारलं नाही तुम्ही आम्हाला. भुस्सा आहे फक्त भुस्सा आहे. काय सांगता? फक्त शॉर्ट भुस्सा भुस्साचा आहे आणि भुस्सा सोडून या गायांना दुसरा चारा नाही. चारा नाही. बापरे आमच्याकडे घास नाही. हा. आमच्याकडं म्हणजे दुसरा हिरवा चारा नाही. बर फक्त कुठलाच भुस्सा चारा नाही फक्त भुस्सा आहे. अच्छा बाकी तो पण आपण SCT वापरलं होतं वैदिक पण वापरलं होतं गव्हाला गव्हाला तो भुस्सा आहे. तो भुस्सा आहे. अरे वा क्या बात आहे. ती ताकद आहे वा. मिल्क चार्जर आणि खोराक त्यांचं सगळं फिटते. सगळं fit. त्यांचं ओके होतंय. त्यांना खाऊ घालते. खाऊ घाल. त्यांनाच आहे. आमच्याकडे काय नाही त्यांचं. तुम्ही काहीच दिले नाही. नाही 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 दिले घरातून काय दिलं नाही. अहो ते 1 लिटर दूध देणार आहे का 5-5 लिटर दूध देतात. 4 लिटर दूध वाढलं. 4 लिटर दूध वाढलं 4 आणि लिटर पैसे किती झाले समजा आज 120 रुपये. 120 रुपये तुमचा दिवसाचा खर्च जीव काढून 60 रुपये निवड. नाही ना होत. बरोबर. 30 रुपये मिल्क चार्जरचा खर्च होतो बरोबर आणि खोराकाचा खर्च धरला तर 40 रुपये होतो. मी म्हणतो आणखीन वाढेल. आणि खुराकाचा 20 एक रुपये असं 60 रुपये झाला ना फक्त. 60 रुपये म्हणजे थोडक्यात तुमचा 60 रुपयाप्रमाणे 10 गायांचा खर्च 600 रुपये. 600 रुपये एक 600 रुपये दिवसाचा दिवसाचा आणि महिन्याचा किती झाला? सावित्री का 18,000 रुपये. 18,000 बरोबर आहे ना? हा आणि 18 पंच 90 हा 90,000 4 18 चौक 72 70-72,000 रुपये खर्च आहे तुम्हाला पूर्ण हो. फार सगळा. सगळा आणि तुम्हाला मिनिमम 5 लाखाच्या त्याच्यामध्ये प्रॉफिट. प्रॉफिट 72,000 ते मध्ये तुमचं दूध असं निघत आहे ते ते वेगळं. 72 आहे आम्हाला खर्च पण तोय पण आम्हाला घरातून नाही घालायचा ना. दूध निघत दूध निघतंय ना. त्यांचं दूध पगार किती आहे त्यांचं- तुमचा हप्त्याचा? आम्हाला 10 दिवसाला 11,000 रुपये पगार होतो. आणि मग महिन्यातून 3 रोटेशन येते. 11 ते 33,000 रुपये. 33,000 आणि रुपये खर्च किती धरला आपण? महिन्याला मिळतात आम्हाला 18,000 रुपये खर्च. 18,000 रुपये खर्च आहे आणि 33,000 रुपये मिळून राहिले. मिळतात. तिथे 15,000 प्रॉफिट मध्ये. म्हणजे हा आम्हाला त्यांचा खर्च जाऊन 3-3,500 रुपये कधी 3,000 हप्त्याला म्हणजे 10 दिवसाचे 10 दिवसाची झाले ना 11,000 रुपये म्हणून मी. हा म्हणजे थोडक्यात तुम्हाला गायांची जर खरोखर सेवा केली आणि त्यांना जर त्रासातून बाहेर काढलं तर भलंच भलं आहे. भलंच. ही सगळ्यात भारी सेवा आहे. त्यावेळेस मिल्क चार्जर वगैरे काय नव्हतं हा आणि चारा भरपूर टाकून जायचो. हाच गोठा होता ह्याच गावांनी होत्या चारा भरपूर टाकून जायचो. पण गाई 5 वाजले का तिकडे आवाज यायचा आम्हाला एवढी मोठ्याने ओरडायची. 1 किलोमीटर आवाज येतो. कसं वाटत असेल ते? हा मग 1 किलोमीटर गायचा आवाज यायचा. आला आवाज चला घरी. घरी निघायचं लगेच. भोंगा वाजला आणि यांना आहे ना, यांना आता आम्हाला कधी कधी 6 जरी वाजले ना घरी तरी यायला, आवाज नाही. आम्ही ना यांचं काम आवरलं ना बिनधास्त 5 वाजेपर्यंत कुठे पण जाऊन येऊ शकतो. बिनधास्त. माग कसलीच काळजी करायची चिंताच नाही. नाही. हे ज्वारीचं भुस्सा आहे काही हा. त्याच्यात मिक्स केलेला आणि बाकी सगळं गौंडाच आहे घरचंच होत गौंडा. ज्वारीचं आणि गव्हाचं सगळं एकत्र केलंय ना? हो हे एकत्र आपलं वैदिकचं आहे सगळं. सगळं वैदिकचं आहे. हाच तुमचं खाद्य. हे खाद्य तिथं ज्वारी आहे ज्वारीचा कुट्टा थोडासा तो हे पण वैदिक. आणि हे मिक्स करतो त्यामध्ये. हा हे मिक्स करतो. हे ज्वारीचं आहे ना? हा हे दोन्ही आणि थोडंसं खुराक. खोराक बस बाकी काही नाही. बाकी काय नाही. हिरवं काहीच नाही. हिरवं काहीच नाही हिरवं काहीच नाही. काहीच नाही काहीच नाही. म्हणजे ही गाई तुम्ही आणली तेव्हा फुल आजारी होती. फुलं आजारी म्हणजे चारच घेत नव्हती ती. अजिबात. नाही नाही
तुम्ही आणली कोणत्या डेअरी मग? अहो बाजारात काय कळत आहे, कोण फसवतोय का काय होतंय. बाजारातून आणली, बरी वाटली आणली, आणि तिला ती चाराच खायना 4-5 दिवस. मग डॉक्टर म्हणायचे लोखंड आहे का काय पोटात. डॉक्टरला कळेना. हा, डॉक्टर म्हणले लोखंड असू शकतं. म्हणलं लोखंड असू नाही तर काय असू, आमच्याकडे एक उपाय आहे म्हणलं, बघू आम्ही करतो. मग ते 3-4 वेळा पाजलं ना, ती आपोआप खाद्य खायला लागली. बर नाही का गुबारल्यासारखं व्हायचं, चाराच खात नव्हतं. बर बर. हा, आणि पहिले आम्ही ते लिंबू पाजायचो पण ते भेटलं नाही म्हणून हे पाजलं होतं. बर बर. आता क्लिअर झालंय पूर्ण एकदम. काय केलं? मिल्क चार्जर पाजून बाटली मध्ये टाकून. थोडक्यात तुम्ही जीवनदान देता जनावरांना. आज तुम्ही जर मगाशी म्हटले ना तर तुमच्या याच्यामध्ये काहीच नाही. एकूण जर कॅमेरा आणला ना असं एकूण, हे बघा चाटून खायले जनावरांनी. चाटून खाल्लेले, चाटून काहीच नाही. चाटून पासून खाल्लं. गव्हाणी आम्हाला साफ करून बाहेर टाकायचीच वेळ येत नाही. फक्त कधीच टाकते नाही साफ करून बाहेर. साप नाही. पहिलं जुनं अहो जुनं वजे उचलून टाकायची. जुनं गव्हाणीच तरी आरडायचं. तरी गोंगा द्यायचं. तरी वाढला चालू त्यांचा. त्यांना सांगितलं ना आपण, मी मिल्क चार्जर वापरतोय, तुम्ही पण वापरून बघा, थोडं थोडं वापरून तर बघा. नाही हो ते महागच आहे, महाग आहे, पण तुम्ही वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट आला. कसं काय मला अजून नाही कळलं. त्यांना असं आहे, त्यांचं मिनरल मिक्सचर भेटतं ना, 100 रुपये, ते त्यांना स्वस्त भेटतंय. रिझल्ट काय? त्याचे रिझल्ट नाही, माती सुपर फॉस्फेट सारखी माती आहे, त्यांना माहित नाही. रिझल्ट काय तिची का? पण आता काय करू शकत नाही. रिझल्ट नाही, हाडातून दूध काढून घ्यायचं, गाई पर सापळा म्हणून फेकून द्यायची, दुसऱ्या वर्षाला कुठेतरी खड्डा घेऊन गाडायची. असंच आहे फक्त. हे रिझल्ट आहे का? हे रिझल्ट नाही, हे प्रॉपर रिझल्ट. हे गायच्या अंग सुधारतं. मला सांगा, मी तुम्हाला मिनरल मिक्सचर फुकट देतो पण त्याचा रिझल्ट नाही. स्वस्त आहे का? आम्ही कोणतंच याच्यात हे वापरत नाही. आम्ही मिनरल मिक्सचर कुठलं काय पूर्व सगळं करून थकलो, इटा आणून बांधून थकलो. इटा बांधायच्या, त्यांना केमिकल ते हे कॅल्शियम द्यायचं, मिनरल द्यायचं, हे सगळे औषध पाठ झाले होते आमचे, पण सगळे विसरून गेलो. आता मिल्क चार्जर एकच नाव द्या ना ते. आम्ही कधी गायांना काही द्यायचंय असं म्हणजे ते बादल्या वगैरे भरून आणतात ते देतात, ते आम्ही देतच नाही, कधीच नाही. काहीच नाही देत आम्ही. हे फक्त हे दिसतं एवढं आणि ते 2 खाद्याची गोळी तेवढे, बाकी काही द्यायचं नाही. कोणाला जर गाय विकायची असेल खाटी, कसाब्याला वैतागलेली, त्यांनी माझ्याकडून 20,000 रुपये घेऊन जा, माझ्या दावणीला आणून बांधा, आणून बांधा. मागच्या वेळेस बोललो, जो कंटाळलाय ना, ज्याला वाटतंय ना ही काहीच करू शकत नाही, त्यांनी 20,000 रुपये आमच्याकडून न्यायचे आणि आमच्या घरी आणून घालायचे. काय बात करता? लोक फुकट द्यायला तयार होता. नाही ना, खाटकाला 10,000 12,000 विकतात. फुकट कशाला? कोण 7,000-8,000 खाटकाला. ती गाई ना चालतच नव्हती. बर. म्हणजे अशी धरून चालत नव्हती. गावातूनच आणली, पण पिकअप मध्ये घालून आणली होती. गावातून जवळूनच आणली, 1 किलोमीटर सुद्धा नाही. नाही ते म्हणतोय ना ही गाय माई नाही. बरोबर आहे, त्याची झुंगाळी होती. तो त्याच्यावर ही गाय बघितल्यानंतर त्याच्याकडे आली तेव्हा ती अवदसा होती, आता लक्ष्मी झाली. त्याच्याकडे दुसरी एक गाय होती. तो म्हणला तुझ्याकडे गाय सुधरणी, तू घेऊन ये म्हणलं. तसं नाही, तू मिल्क चार्जर चालू कर, तुझ्याकडे तुझ्याकडे सुधरण म्हणले ही गाई. हत्तीचे तो सुरुवातीला 4 महिन्यापूर्वीचा मिल्क चार्जर चालू आहे त्याला. हो. आणि किती वय? वय साधारण 3ऱ्या झोप्याला असेल. हा, आम्ही खाट्याच घेतल्या होत्या सगळ्या. खाटे म्हणजे त्या रात नव्हत्या. मग कोणतं काय कोणाला विकायचे असतील तर मग खाट्यात घ्यायच्या आणि भरायच्या. कमी तिथं आम्ही जिथं कमी तिथं. आणि पहिली पण एक गाय होती सुरुवातीला, ती अशीच खाटी घेतली. आता टोटल गाय किती तुमच्याकडे? आता 11 गाय आहेत आमच्याकडे. 11 गाय. तुमचा व्यवसाय किती वर्षापूर्वीचा? आम्ही फार पूर्वी गोठा होता आमचा,
पण आम्हाला त्याच्यात काही जमलंच नाही. 7-8 वर्षापासून 7-8 वर्ष नाही जास्त वर्ष झाले, पण याच्यात यशच आलं नाही. मग आम्ही गाय सगळ्या बंद केल्या होत्या. म्हणजे काय केलं बंद केलं? म्हणजे विकून टाकल्या. काही राहत नव्हत्या. दुसरी गोष्ट दुधाची कमतरता, त्याला फॅट नव्हती लागत. बर. मग ते विकले आम्ही. बर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे मेवणे शिंदे म्हणून त्यांना ते मिल्क चार्जर प्रॉडक्टचं माहिती झाली. आणि मग ती माहिती झाल्यावर त्यांनी मला सांगितलं असं असं मिल्क चार्जर आहे. मग त्या मिल्क चार्जर आणलं पहिलं आणि मग एक गाय घेतली. जांभळवाडीचे ज्ञानदेव शिंदे. हो. बर. त्यांचा पण गायांचा व्यवसाय. बर. त्यांनी वापरायला सुरुवात केली. मग आम्ही पण ते वापरायला पहिलं मिल्क चार्जर आणलं, मग एक गाय आणली आम्ही. आणि आधी मिल्क चार्जर आणलं, मग व्यवसाय सुरू केला. हा, म्हणलं मग बघू आपण एक काय होतं बुवा साधारण याच्यात. तुम्हाला त्यांच्या भरोश्यावर त्यांच्यावर लगेच विश्वास कसा ठेवला तुम्ही? नाही, मी SCT वैदिकचं पहिलं 2017 मध्ये बागेसाठी वापरलं होतं. वैदिक नव्हतं त्यावेळेला, आपलं SCTच होतं. SCT वापरत होतं. हा, सॉइल चार्जर, कृषी अमृत हे वापरलं डाळिंब बागेला. आणि त्यानंतर ते बाग अशी आली का परिसरात बाग नव्हती, तर मग ते मला माहितीच होतं. मग ते मिल्क चार्जर मी आणल्यानंतर ती एक गाय आम्ही 5 महिन्यात म्हणजे गाय घेतली 25,000ला, 5 महिन्यात विकली 75,000ला. 5 महिन्यात तुम्ही 50,000 रुपये कमवले. म्हणजे असं मिल्क चार्जर खाऊ किती घातलं? मिल्क चार्जर काही बकेट आणलं होतं. सुरुवातीला 1-1 किलो घेतलं होतं. नंतर 1 बकेट आणलं. ते 2 बकेट मध्ये ते हे झालं. म्हणजे 16 2 3200 रुपयामध्ये गाई 50,000 रुपये. गाई एवढी साधारण 5 गायला लय चमक होती. काय कारण 50,000 वाढायची 5 महिन्यात? मिल्क चार्जर दुसरं काय साहेब. त्याच्यामुळे आम्ही विकली का बरं? मग गाय धंदा ती विकली. म्हणजे आमचा व्यवसाय असा आहे, पिळायला आम्हाला माणसं नाही. अच्छा. मग आम्ही काय करतो, खाट्या गाय घ्यायच्या, गाभण करायच्या आणि विकायच्या. बर. तर त्याच्यामध्ये आणि दुधाला भाव नाही सरकार एवढं, मग ते याच्यात 2 पैसे मिळतात. दुसरं चांगलं. आणि गायांच्या तब्येती वगैरे आणि समाधान एक राहतं का खाटी गाय कुठंतरी कापायला जाणार आहे, ती गाभण होईल आणि नवीन जन्म. बर. तर असा एक उद्देश आहे. मग सध्या आता गोठ्यामध्ये 11 गाया कशा आहे? म्हणजे ह्या कशा 11 झाल्या? तुमचं काहीच नव्हते, मग आता वाढल्या कशा यावेळी? नाही, मग आम्ही त्याच्यानंतर ती गाय विकल्यानंतर एक गाय घेतली परत. बर. आणि ती गाय अशी होती का ढकलून दिलं तर पडणार बा, अशी परिस्थितीत ती गाय होती. ती गाय आणली आम्ही आणि तिला सुरू केलं. ज्याच्या जवळून गाय आणली होती तो म्हणलं ही गाय नाहीये ती. म्हणजे इतकी तिचा सुधारणा झाली. गाय तुम्ही आणली आणि ती तुम्ही बनवली. बनवली. कंटिन्यू चालू. तुम्ही किती चारतो? आम्ही 50 ग्रॅम एक टायमाला. चमचा दिलेला आहे ना, तो एक टायमाला एका गायला चालतो. पूर्ण चालतो. फुल भरून. फुल भरून. अच्छा. बर बर बर. आणि मग ती गाय सुधारल्यानंतर असं वाटायला लागलं का काहीतरी. कधीची? किती दिवसांपूर्वीची ही? आता झाले 4 महिने झाले. बर. 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी किती गाय होत्या? 4 महिन्यापूर्वी एकच गाय घेतली. 4 महिन्या आजपासून 4 महिन्यापूर्वी एकच गाय घेतली. एकच गाय होती. एकच गाय होती. काय बात करता? हो, एकच गाय होती. तुमचा एकदम नया गोठा आहे काय? नया म्हणजे सगळ्या गाया 2 कुडाल्या आहेत. ते काही एका ठिकाणच्या नाही. लोणीच्या बाजारातून आणायच्या सगळ्या. एक ती मालदाडवरून एक आणली. बरं. आता या सगळ्या गायांचे किती दिवस झाले यांना 4च महिने झाले. काहींना 2 महिने झाले. अच्छा. आता जे लूज मोशन करते ना, हिला अजून पूर्ण मिल्क चार्जर सुटच नाही झालं अजून आता सुरूच केलंय. असं नवीन गाय. जिला जी पातळ शेण आहे ना, तिला जास्त दाट, म्हणजे जास्त तिला 2 झाकणं. काय केले आम्ही माहिती का? ती सकाळी खोवायला लागली तिला. आज तिला आता 2 झाकणं दिलेली सकाळी. संध्याकाळी परत 2 द्यायची. उद्या सकाळी दिली का ओके. ती ओके ओके होते. आमचा अनुभव आहे ना, आम्हाला माहिती. ती दुसऱ्या दिवशी ओके होते. आम्हाला शिकवा थोडा अनुभव. नाही तुमच्यामुळेच आहे सॉरी. तुम्ही ते तुमच्यामुळेच आम्ही परत करू शकलो. नाही परत जाऊ शकत नव्हतं जाऊ शकत, कारण आम्ही कंटाळलेलो होतो त्याच्यातून. किती वर्ष? पूर्ण 7-8 वर्ष अगोदर आम्ही बिझनेस केलेला आहे. काय परिस्थिती तेव्हा? परिस्थिती अशी का गायी लागत नव्हती, दूधही नव्हतं आणि खाट्या सांभाळायच्या गाय कोणतीच अवस्थेत नव्हत्या त्या गाया. म्हणजे काय फक्त दावणीला बांधलेल्या होत्या.
देवा, कोणत्याच अवस्थेत नव्हत्या ते. बर, म्हणजे तुमच्याकडे फक्त बुवा आता काय करायचं नाही म्हणून करायचं बुवा अशी परिस्थिती होती. अच्छा, मग आता तुमच्या गायात एकदम ताज्या तव्या दिसतंय. एक तो काय ते काय हाती दिसत होतं मगाशी डॉल्फिन, मग आता कुठे गेला? त्यांना 4 महिने पूर्ण झाले. 4 ते ओके झाले. एकंदरीत आता गेल्या 4 महिन्याचा तुमचा म्हणजे पूर्ण अनुभव किती महिन्याचा आहे आता? तसं आम्ही तसं बघितलं तर डाळिंबापासूनच हे नाही, आता मिल्क चार्जरचा अनुभव आहे ना आमचा. 1 वर्ष झाला असं. पहिली गाय घेतली 5 महिन्याची, ती 5 महिने चालू ठेवलं. ती 5 महिने चालू ठेवलं, ती विकली. 50-55 रुपये कमवले. म्हणजे जसं काय तुम्ही एक प्लॉटच केला शेतीचा. प्लॉट म्हणजे तो प्लॉटच आहे, ही शेतीच आहे एक प्रकारची. आणि काय म्हणजे 20 गुंठे जागा. अहो सर, साहेब आम्ही ना शेतात का फ्लावर नाही, टमाटे नाही, कोबी नाही, काहीच नाही. आमच्या शेतात फक्त मका, गिन्नी गवत आणि हे राहते ज्वारी. अहो सर, हे जे मिल्क चार्जर्स मुळे जे शेण पडलं ना, ते काही क्षेत्राला टाकलं नाही आणि कायला टाकलंय. त्याच्यात मका वेगळीच आहे. मका इथं लागली आणि काय ज्या क्षेत्राला नाही टाकलं ना त्या क्षेत्रात एकदम खाली आहे. आता जवळच आहे ते. मकाची क्वालिटी चेंज झाली गो अमृतमुळे. हो, गो म्हणजे मी जे सांगतो सगळ्यांना का तुमचा मेन नफा शेतामध्ये तुम्हाला लक्षात आलाय तो. ते इतर शेणासारखं नाही. इतर शेण म्हणजे ते सडलेलं शेण. आम्ही भरपूर प्रयोग केले. गांडूळ खताचं पाहिलं, आमके ते त्याच्यात जीवाणू सोडून पाहिले. डाळिंब असताना खूप प्रयोग झाले. प्रयोग करू करू फार केस पिकली, पण कधीच नाही असं एवढा रिझल्ट उत्तम नाही कधीच. आता एकंदरीत तुम्ही जे काही वापरताय समजा मिल्क चार्जर, मग 1 वर्ष तो एक 5 महिन्याचा अनुभव, नंतरचा हा 4 महिन्याचा अनुभव. आता ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही मिल्क चार्जरला एवढं घट्ट आवळून धरलंय, काय कारण आहे त्याच्यात? सर, त्याच्यामध्ये शंकाच नाही. बघायचं म्हणजे टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट 100% गायला रिझल्ट. 100% दुधाला फॅट नाहीये काही. आता माझा 1 नंबर आहे डेअरी मध्ये फॅटच्या बाबतीत. दूध चालू आहे 40 लिटर. काय बात करता? आता हे पाराट्या घेतल्या त्या 1.5 लिटर दूध देत होत्या तिथं. जिथून आणल्या त्या 1.5 लिटर. कोणी म्हणलं आटायची, पण त्या गाया 5-5, 6-6 लिटर दुधाला वाढल्या. परत वाढल्या. ज्या गायला संपल्या म्हणून तुम्ही त्यांनी सोडून दिल्या, त्या तुम्ही सुरू केल्या. त्यांना दूध काढवायला तुम्ही. त्यांचं दूध आहे. बाकी आमच्याकडे जनरली काहीच नाही. आमच्याकडे सगळ्या पाराट्या गाय. पिल्लं नाहीच आहे ना. वासरू एक पण नाही. एक वासरू नाही आणि दूध 40 लिटर. 40 लिटर. त्याच्यात 5 गाय सोडलेले आहेत. बंद आहेत. आणि ज्या 6 गाय दुधाच्या गाय त्यांचं निघत नाही निघत. काय भाव पडतो आता बाजार आम्हाला 30 रुपये पडतोय प्लस आता. आता बाकीच्यांना 1200 रुपये रोज चालू आहे. हो, 1200 रुपये. आम्ही शेती मळ्यात काय केलेलंच नाही. चारा सोडता काहीच नाही केलेलं. 10 एकर मळा आहे आम्हाला. आम्ही काहीच केलेलं नाही दुसरं. फक्त बाग आहे आमची 850 झाडं. आज त्याला आम्ही एकदा डोस वापरलाय वैदिकचा. आमच्या चाऱ्याला पण वैदिक वापरले. अजून चारा आला नाही. नवीन वापरले. कळलं का SSM चं मिरॅकल काहीतरी आलेलं आहे एक. ते मी सकाळी स्टेटसला बघितले. फक्त तुम्हाला एकच पाहायला भेटलं. अजून तुम्हाला चमत्कार पाहायला नाही भेटला ना? नाही सर, 17 मध्ये मी चमत्कार पाहिलेला होता. SAT वैदिक 3 दाणेदार खत आहे वैदिकचे, फक्त वैदिकचे वापरा तुम्ही. चारा बघा कसा होतो. कशाला टाका 1 नंबर. अच्छा. हो, कोरडवाहू कशाला टाका 1 नंबर. बागायतला टाकायचं असेल तर बेसल डोस मध्ये मिक्स करून टाका. एकदम जबरदस्त. हो, पावसापुढे टाका फक्त, एवढं लक्षात घ्या. समजा मिल्क चार्जर नसतं तर आम्ही करू शकत नाही. केलंच नसतं. आम्ही परत याच्याकडे जाऊ शकत नव्हतो. हे केलंच नसतं आम्ही. मिल्क चार्जर माहिती मिळाल्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आला. विश्वास पूर्ण संपला होता. कारण आम्ही एक सुद्धा गाय ठेवलेली नव्हती. एक सुद्धा नाही. गोठा मोकळा होता. 2 वर्ष. अहो, शेजारी म्हणायचे, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणायचे, काय त्याच्याकडे गुरं डोर गोठा करून ठेवला. एवढा ओपन गोठा केला. गाय नाही ठेवली. गाई किती दिवस नव्हतं? काही 2 वर्ष काहीच नव्हतं. रिकाम होतं. पूर्ण रिकाम होतं. आणि मिल्क चार्जर मुळे आम्हाला एवढा आत्मविश्वास आला का आपण काहीतरी करू शकतो. आता गेल्या 4 महिन्याचा तुमचा एकंदरीत अनुभव काय? म्हणजे मागच्या 50,000 प्रॉफिट झाला, पण आता तुमचं कसं कॉन्फिडन्स लागतोय? कॉन्फिडन्स पक्का. म्हणजे आम्ही जेवढ्या गाय खाट्या आणल्या होत्या तेवढ्या गाय भरलेल्या आहेत आज. आम्ही सगळ्या भरलेल्या आहेत गाय आज. आम्ही 11च्या 11 गाय सगळ्या खाट्या होत्या. सगळ्या खाट्या होत्या. लोकांनी वैतगून तुम्हाला दिल्या होत्या. सगळ्या खाट्या होत्या. किती किमतीने तुम्हाला मिळाल्या असेल त्या?
ते आम्ही 25,000 26,000 काही निम्म्यापेक्षा काही 29,000ला, काही 31,000ला. गायची क्वालिटी म्हणजे 25 ते 30,000च्या आसपास तुम्ही गाय आणता. सगळ्या गाय ती गाय जाताना 70 ते 80 90 लाखापर्यंत जातो आरामात. बापरे 80-90,000 तर कुठंच नाही गेले एवढ्या मंदीच्या दुधाच्या रेट मध्ये. हो 80-90,000 विकू शकतो. थोडक्यात सांगायचं काय की तुम्हाला मिल्क चार्जरनी एक आत्मविश्वास दिला की तुम्ही या गायांना परत नवा जन्म देऊ शकता. नवा जन्म देऊ शकतो. म्हणजे गव्हाला वैदिक वापरल्यानंतर त्या भुशात पण काय आली ताकद आली. नाही तर नुसतं वापरायचं म्हणून वापरायचं तसा नाही विषय. मकाला पण वापरलं होतं आपण. एकंदरीत तुम्हाला मिल्क चार्जरचा खर्च या सगळा आणि तुम्हाला मिळणारा जो प्रतिसादी उत्पन्नाचा काय रेशो वाटतो तुम्हाला? आता तसं पाहायला गेलो आता हे दुधामध्ये रेशो कळत नाही. पण ज्यावेळेस गायची किंमत होईल बाजारात त्यावेळेस नक्कीच ती गाय. म्हणजे तुमच्या 11 गाय आहे समजा. हो 11 गाया सरासरी आपण 25,000 आणल्या. 10 धरू आपण. हो 10 गाया 25,000 प्रमाणे 2.5 लाखाला 2.5 लाखाला आणल्या. आणून त्यांना 2 महिने 3 महिने 4 महिने झाले. बरोबर आहे. हो आता तुम्ही अजून त्या किती महिने सांभाळा? 2-3 महिने. हा बरोबर आहे ना. 4 महिने अजून 4 महिने अजून 4 महिने सांभाळले तर 4 महिन्यानंतर प्रत्येकाची किंमत 80-90,000 रुपये होणार. म्हणजे साधारणतः एका गाई मागे तुमचे 50,000-60,000 रुपये वाढणार. ते आम्हाला प्रॉफिट आहे. म्हणजे 50,000 गुणिले जर 10 गाया धरल्या तर 5 लाख रुपये तुमचा आणखी 4 महिन्यांनी प्रॉफिट आहे. ते 5 लाख रुपये तुमची स्वच्छ बाजूला राहील. आणि पुन्हा त्याची किंमत जी आहे मग शेण बाजूला राहिलं. बरं आणि दुधातून तुमचं मिल्क चार्जरचा खर्च फिटला. तेव्हा म्हणजे जीव वाचवायचा आहे सर. टेन्शन नाही हो सर. 11 वाजेपर्यंत ओके रेडी होते माणूस. त्याच्यातून बाजूलाच निघतंय कामातून त्यांच्यातून बाजूलाच निघतंय. 11 वाजेपर्यंत त्यांचं काही एक काम शिल्लक राहत नाही. 11च्या पुढे आपण काही करू शकतो ना. 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत परत मोकळे. 11 ते 5 नाही अख्खा दिवस मोकळा. आणि पहिल्या गाय आहेत ना सर आमची शेती आहे तिकडे डोंगराच्या पलीकडे. बर आणि त्यावेळेस मिल्क चार्जर वगैरे काय नव्हतं. आणि चारा भरपूर टाकून जायचो. हाच गोठा होता ह्याच गावांनी होत्या. चारा भरपूर टाकून जायचो. पण गाय 5 वाजले का तिकडे आवाज यायचा आम्हाला. एवढी मोठ्याने ओरडायची. 1 किलोमीटर आवाज येतो. कसं वाटत असेल? हा मग 1 किलोमीटर गायचा आवाज यायचा. आला आवाज चला घरी. आता आम्हाला कधी कधी 6 जरी वाजले ना घरी आम्ही ना यांचं काम आवरलं ना बिनधास्त 5 वाजेपर्यंत कुठे पण जाऊन येऊ शकतो. माग कसलीच काळजी करायची नाही. मुलांनी गाडी घेऊन दिली मला 4 व्हीलर. तर आम्ही काय करतो आता समजा 10-11 वाजता सोडून दिल्या का जायचं कुठं पाहुण्यांच्या तिथं फिरून 4-5 वाजता यायचं. 11 गाय दूध चालू असून लोक म्हणते नाही बाबा दूध व्यवसाय असला का कुठं जायचं मग तुम्ही 4 गायावाला सुद्धा रडत राहतो. तुम्ही दोघंच म्हणते. दोघंच आहे माणूस दुसरं टेन्शन. मिल्किंग मशीन नाही आम्ही हातावर गाय पिळतो. शेतावर सुद्धा कोणी माणूस नाही दुसरा. शेतात आम्ही दोघं काम करतो जर वेळ असेल त्या वेळेला. तुम्ही हेडत काढवले सगळ्यांना. नाही सगळ्या शेतकऱ्याला हेडत काढवले. आमचं पडला काम करू. नाही पिट्टा पडत असं आडमागासारखे काम करत असेल. असं तुम्ही एक सिस्टमॅटिकपणे तुम्ही ठरवलंय की नाही जे खाऊ घालते ते पचत आहे तिला आणि ते अंगी लागत हो वाया जात नाही. असे उठल्यानंतर गाया पहिले शेण ओढणे. गाया जागेवर त्यांना बांधायचे म्हणजे आता बघा ऊन झाले सगळ्या मध्ये जाऊन पिळायचे म्हणल्यानंतर बांधल्या पाहिजे. बांधणे ते पिळून घेतल्या म्हणजे जे दुधाला गेले ते दुधाला गेले. पण पाठीमागच्या माणसाचं काम आहे का बाबा त्यांना चारा घालून मिल्क चार्जर घालायला घ्यायची. तिकडून रिटर्न आले का ते फक्त खाद्य भिजाय घातलेलं त्या भुश्यावर वाचायचे. बाकी काहीच काम नाही करायचं त्यांचं. सगळं ते ओके एकदम. तेवढं खाद्य म्हणजे आता या बरं ही गाय आजारी होती बरं का सर. ही आणली लोणीवरून ना. आता ते चाराच खात नव्हती खुराकही खात नव्हती. डॉक्टरच नाही केला तिला. डायरेक्ट आहे ना बाटलीत आहे ना 3 झाकणं वाचायची. 3 झाकणं वाचायची पाजायची. 3 पाजायची. 8 दिवस पाजले. आता हे पाहुणे आलेत खडकवाडीवरून ते मिल्क चार्जर न्यायलाच आले बरं का. त्यांची गाय एक आजारी. म्हणजे ही गाई तुम्ही आणली तेव्हा फुल आजारी होती. फुल आजारी म्हणजे चारच घेत नव्हती ती अजिबात. नाही. तुम्ही आणली कोणत्या डेअरी मग? अहो बाजारात काय कळत आहे कोण फसवतोय का काय होतंय. बाजारातून आणली बरी वाटली आणली आणि तिला ती चारच खायना 4-5 दिवस. मग डॉक्टर म्हणायचे लोखंड का काय पोटात. डॉक्टरला कळेना. हा डॉक्टर म्हणले लोखंड असू शकतं. म्हणलं लोखंड असू नाही तर काही असू आमच्याकडे एक उपाय आहे म्हणलं बघू आम्ही करतो.
मग ते 3-4 वेळा पाजलं ना ती आपोआप खाद्य खायला लागली. बर. आणि या भाऊची एक गाय होती, हा. त्यांना आम्ही ये इकडे भाऊ, अच्छा, यांची एक गाय आजारी पडली होती. बर. त्यांना आम्ही 1 किलो आणून दिलं. त्यांनी 2-3 डोसातच ते पाजलं. ती गाय चारच खायला लागली. नाही का गुबारल्यासारखं व्हायचं, चाराच खात नव्हती. बर बर. हा. आणि पहिले आम्ही ते लिंबू पाजायचो पण ते भेटलं नाही म्हणून हे यांचं पाजलं होतं. बर बर. आता क्लिअर झालंय पूर्ण एकदम. काय केलं? मिल्क चार्जर पाजून बाटली मध्ये टाकून. बाटली. तुम्ही हिला पण तेच केलं का? तिला पण तेच आम्ही केलं. 8 दिवस कंप्लीट तसंच करीत होतो. 8 म्हणजे दिवस 1-2 किलो म्हणजे आम्हाला हा डायरेक्ट किलोवर तिला ती सगळ्यात ताजी आहे आता. खाल्ले 8 दिवसात सगळ्यात ताजी तिची आणि सगळ्यात जास्त खराब तीच होती. हा. सगळ्यात जास्त खराब तीच होती. आम्हाला खात्रीच नव्हती गाई म्हणजे टिकल का नाही. क्लिअर होईल म्हणून खात्री आम्हाला वाटलं परत बाजारात न्यावं लागेल. अरे बापरे, मग तुम्ही समजा प्रॉब्लेम आला का परत न्यावं लागेल बाजारात. हा असं वाटलं, पण मिल्क चार्जर ती घेतलं उजून. न्यायचा आणि आणायचा लोणीचा खर्च किती? ते 2000 रुपये जाईल आपल्याला. 2000 रुपये. 800-900 रुपयाचं जाईन. आपण 2-3 पुढे चारू 15 दिवस बघायचं हा. गाई काय रिस्पॉन्स देते बर आपल्याला बर. आणि मग विकायची म्हणजे तोपर्यंत विकायची नाही. गायनं 8 दिवसातच आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि विकायचंच नाव टाकून दिलं, परत घेतलंच नाही. मिल्क चार्जरचं तुम्ही कस काढते बुवा? नाही कस नाही त्याच्यात हायच कस एवढा कस आहे ना तो कस मी म्हणतो कशातच नाही, कुठल्याच प्रॉडक्ट मध्ये नाही. मेडिकल मध्ये किती असतील प्रॉडक्ट पण तितका कस नाही. कारण यांची गाय माझ्या हाताने म्हणजे मी म्हणलं मी वापरलंय तू घेऊन जा बघ, वाचली तर वाचली बघ. तर यांच्या वडिलांनी नेलं ते पाच विलास केले नव्हते का? डॉक्टर अगोदर डॉक्टर विलास खूप केले होते. डॉक्टर विलास करून थकले होते. ते म्हणले आता बाजारच न्यावा लागेल किंवा कसायला विकावं लागेल. बापरे. मग अशी गाई वाचली त्यांची. आणि मग त्यांनी यांना सांगितलं हे त्यांचे पाहुणे काय नाव तुमचं? ते आज आलेत मिल्क चार्जर. अच्छा, कुठे तुम्ही प्रॉपर? खडकवाडी. अच्छा, हे सापूर जवळ. हा बर. मग तुमचा काय प्रॉब्लेम होता? गाई आजारी होती ना, अजून आजारीच आहे ते. आज न्यायला आलेत. अच्छा, म्हणजे अजून वापरले नाही तुम्ही? वापरले नाही. त्यांचं ऐकून आले न्यायला. मला फोन केला म्हणे डॉक्टर म्हणे लोखंडेवर आमच्या शेजारी गाई होती, आज नेली नारायणगावला. बर. काय यांची वडील म्हणले आपली न्यायची नाही, तुम्ही इकडे. मग त्यांनी बादली मागून घेतली. बर. न्यायला आलो. बर. गावडे साहेबांनी बादली इथं ठेवली, काही आणून ठेवली. द्या द्या तुमच्या हस्ते द्या. द्या तुमच्या हस्ते. हा. अरे वा, टाळ्या. थोडक्यात तुम्ही जीवनदान देता जनावरांना. आज तुम्ही जर मगाशी म्हटले ना तर तुमच्या याच्यामध्ये काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही एकूण जर कॅमेरा आणला ना असं एकूण हे बघा चाटून खायले जनावरांनी. चाटून खाल्लेले चाटून काहीच नाही. काहीच चाटून पासून खाल्ले. गव्हाणी आम्हाला साफ करून बाहेर टाकायचीच वेळ येत नाही. फक्त कधीच टाकते नाही साफ करून बाहेर. साप नाही पहिलं जुनं अहो जुनं वजे उचलून टाकायची. जुनं गव्हाणीतच तरी आरडायच्या. तरी गोंगा द्यायच्या. वाळला चालू त्यांचा. म्हणजे थोडक्यात त्यांना पचनच होत नव्हतं. पचन होत नव्हतं. आणि आता तुमच्या परिसरामध्ये दूध व्यवसाय आहेच ना भरपूर. ते लोक तर परेशान आहे सगळे. परेशान खूप लई. मला फोन येतात तुम्ही काय करता. मग मी सांगितलं मी मिल्क चार्जर वापरलं बरं का सर. एक थोडी शोकांतिक आहे तर त्यांना सांगितलं ना आपण मी मिल्क चार्जर वापरतोय तुम्ही पण वापरून बघा. थोडं थोडं वापरून तर बघा. नाही हो ते महागच आहे. महाग आहे पण तुम्ही वापरून बघा तुम्हाला रिझल्ट आला. कसं काय मला अजून नाही कळलं. त्यांना असं आहे त्यांचं मिनरल मिक्सचर भेटतं ना 100 रुपये, ते त्यांना 150 रुपये. स्वस्त भेटतंय. त्याचे रिझल्ट काय? त्याचे रिझल्ट नाही माती सुपर फॉस्फेट सारखी माती आहे त्यांना माहित नाही. रिझल्ट काय तिची का पण आता काय करू शकत नाही. रिझल्ट नाही. हाडातून दूध काढून घ्यायचं गाई पर सापळा म्हणून फेकून द्यायची. दुसऱ्या वर्षाला कुठेतरी खड्डा घेऊन गाडायची. असंच आहे फक्त. हे रिझल्ट आहे का? हे रिझल्ट नाही. हे प्रॉपर रिझल्ट. हे गायच्या अंग सुधारत. मला सांगा मी तुम्हाला मिनरल मिक्सचर फुकट देतो पण त्याचा रिझल्ट नाही. नाही स्वस्त आहे का? आम्ही कोणतंच याच्यात हे वापरत नाही. आम्ही मिनरल मिक्सचर कुठलं काय पूर्व सगळं करून थकलो. इटा आणून बांधून थकलो. इटा बांधायच्या त्यांना केमिकल ते हे कॅल्शियम द्यायचं मिनरल द्यायचं हे सगळे औषध पाठ झाले होते आमचे. पण सगळे विसरून गेलो आता. मिल्क चार्जर एकच नाव द्या ना ते. आम्ही कधी गायांना काही द्यायचंय असं म्हणजे ते बादल्या वगैरे भरून आणतात ते देतात ते आम्ही देतच नाही. कधीच नाही. काहीच नाही देत आम्ही. हे फक्त हे दिसतं एवढं आणि ते 2 खाद्याची गोणी तेवढे बाकी काही द्यायचं नाही. तुम्ही नुसत्या कोरड्या चाऱ्यावरती दूध काढते असं म्हटलं लोक विश्वास नाही ठेवणार. मशीन तसंच बंद तेव्हा कुट्टी खोलून ठेवलेली कुट्टी मशीन आहे ना खोलून ठेवलेली. ठेवलेली कुट्टी कुटायचं नाही चारा
रोजचे वजे व्हायचे नाही, डायरेक्ट स्टॉक करणे आणि त्याच्यावर दूध काढणे. म्हणजे थोडक्यात तुम्ही सर्व दूध व्यावसायिक जे आहे, आज असं म्हणायला जावं किंवा तुम्ही दूध व्यावसायिक नाहीये, तुम्ही दूधही विकताय ना. दूध आहे. ज्या गाया खाट्या होत्या 1 लिटर वालत्या, त्या गाया तुम्ही 5-7 लिटर वर नेऊन घातल्या आरामात. बरोबर आहे. आमच्याकडे 7-8 गाया होत्या तेव्हा नाही आमचं 40 लिटर दूध गेलं. नुसते दुधासाठीच होते तेव्हा. दुधासाठीच होत्या तेव्हा. हा उद्देश नव्हता भाऊ खाट्या घेऊन गाभण करून विकणे. बर. तरी आमचं 40 लिटर दूध नाही गेलं त्यावेळेस. आज खाट्या घेतल्या तरी 40 लिटर दूध. मी नेहमी जे सांगत असतो की लक्ष्मीची सेवा करा, तिची सेवा करा, तिला तृप्त करा. ती जर तृप्त केलं तर ती तुम्हाला सुद्धा काय करेल. खरं की नाही? बरोबर. काय संदेश द्याल तुम्ही सर्व शेतकऱ्यांना? आता हे मिल्क चार्जर सर्वांनी वापरलं तर त्यांच्या त्या जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदाच आहे. ते तुम्हाला टोमणा मारतील का ते नाही, तुम्ही तर काही विकायचे काम करते म्हणून आम्हाला शिकवते. नाही आम्ही कुठं सेल करतोय, आम्ही कुठल्या कंपनीचं भाऊ हे नाही करत, पण आमचा आलेला अनुभव आम्ही सांगतो. विकता बुवा म्हणून तुम्हाला फायद्याचं वाटतं. तो म्हणजे ते दूध आहे तेवढं देणार ना नंतर. आता त्याची तिची तब्येत नसल्यानंतर ती दूध देईल का? नाही देऊ शकत ना. आणि आजार दिला तर आजार पण देईल. हा, मग तब्येत जर व्यवस्थित असेल तर ती गाय पुढे दूध देते. आम्हीच विकलेली जी गाय ना ती आमच्याकडे 5-6 लिटर दूध दिलं होतं तिने. का त्या मालकाची तर 22 लिटर दूध देते आता सध्या आहे. आज सध्या आहे ती 22 लिटर दूध देते त्या मालकाच्या घरी. जी गाय आहे ज्याला ना तुम्ही विकली ती 50 तुम्ही कमावले, पण त्याला किती प्रॉफिट झाला. तो म्हणतो ही गाय अजून आहे का अशी. लक्ष्मी म्हणतो. जवळच आहे ते. अवदासा तुम्ही आणता आणि लोकांना लक्ष्मी करून देता. लोकांसाठी जी अवदासा आहे बस तिला खर्च नुसता खर्च आजारीच पडती, डॉक्टरच करती. डॉक्टर बी थकला, आम्ही बी थकलो. आता ही जाऊ द्याच मार्केटला. आमच्याकडे फक्त भरायला डॉक्टर येते, बाकी काय भरायला डॉक्टर आहे. तो काही म्हणत नसेल तुम्हाला आल्यावर, म्हणतो कधी काही नाही. एखाद्या वेळेस थोडा आता नवीन आणलेल्या गाय आहेत ना. नाही तो म्हणत नाही की तुम्हाला का बाबा तुम्ही एवढ्या गाय. व्यापाऱ्यांनी एका आमचा लोणीला व्यापारी असतो गायांचा. तो म्हणला तू सगळ्या खाट्याच गायाने ते नेमकं करतो काय नेमकं. म्हणलं अरे तस नाही, माझ्या गोठ्यावर तू एकदा येऊन पाय. मग जे आम्ही अगोदर गाय आणली होती त्यांनी येऊन पाहिलं. म्हणलं ही गाय नव्हती रे आपली, आपण घेतली त्यांनी दिली. म्हणजे गाय मध्ये इतके चेंजेस होतात. व्यापाऱ्यालाच गाय ओळखू. मी दिलेली निलेश शेंडगे, मी दुसरी दिलेली. मला म्हणलं नाही हीच एकच आमच्याकडे तेवढीच चमत्कार हे इकडे. चमत्कार इकडे राहिला, पण आता त्यांना सांगितल्यानंतर ते काही माणसं विश्वास ठेवतात, काही नाही. यांनी ठेवला यांनी वापरला, यांना सांगितलं सातत्य ठेवा, नाही तर परत पाजायची पाळी द्या. नाही औषध म्हणून नाही करायचे, खुराक म्हणून जर चारलं तर नक्कीच. तो औषध म्हणून काम करतो म्हणजे तो तेवढा ताकदवर आहे. हळद आपण मसाल्यामध्ये खातो का नाही, पण जर आजारी पडलो तर काही देते. औषध म्हणून पण काम करते की नाही, करते की नाही. कुठलंही बी समजा जेवण आहे आपलं, आपण जेवणामधले अनेक पदार्थ आहे, ते पदार्थ जेवण म्हणून पण काम करतात, औषध म्हणून पण काम करते की नाही. बरोबर. तसंच आहे, हे अन्नच आहे, पण हे अन्न हेच औषध. मिल्क चार्जर हे अन्नच आहे, पण अन्न हेच औषध असं आहे लक्षामध्ये. आणि जेव्हा अन्नच औषध होतं ना, त्याच्यासारखं दुसरं सुंदर गोष्ट नाही. तुम्हाला औषध वेगळं चारायचंय ना, अन्न वेगळं चारायचंय ना, त्यात काही मजा नाही. लक्षामध्ये अन्नच तुम्ही औषधासारखं पवित्र खाल्लं, ती संधी आपल्याला मिल्क चार्जर म्हणून मिळाली. काय वाटतं? बरोबर आहे, खरं आहे ना. आज तुम्ही याला औषध म्हणून चारलं, औषध म्हणून चारलं, त्याला ती क्लिअर व्हायसारखी नव्हतीच. डॉक्टर कोणी क्लिअर व्हायसाठी नव्हतीच. डॉक्टरने आम्हाला सांगितलं तिच्या पोटात लोखंडे, तुम्ही तुमचा पर्याय करा. ज्यांनी विकली त्यांनी बी वैतागूनच विकली. त्यांनी सगळे वैतागलेलेच गाय आहेत, माझ्या अंदाजे तर आहेत बरं का सर. अवदास म्हणून आणल्या, लक्ष्मी म्हणून दिल्या तुम्ही लोकांना. जो गाय बाजारात आणून विकतो ना, ते वैतागलेलं बरोबर. म्हणजे आता एकंदरीत तुमच्या ज्या जुन्या गाय आहेत त्या सगळ्यांचं शेण घट्ट झालं, सगळ्यांचं शेण. आणि ज्या नवीन आल्या त्या अजून रिकवर म्हणजे ज्यावेळेस महिना होईल का सर, त्यावेळेस गाय रिकवर होती. आज मी किती आजमेले अगोदर तुम्हाला माहिती ना. आतून पकर झालेले, तिच्या मशिनरी सडलेल्या आहेत आतमध्ये, त्या रिपेअर व्हायला थोडा टाइम जात असेल ना. महिन्याच्या नंतर रिकव्हरी होती गाय. तोपर्यंत अनुभव आला सगळा. अनुभव म्हणजे हे फक्त दूध काढायला घालायला, चारा सेवा करायला तुम्ही सहवास तुम्हालाच भेटतो. सहवास आम्हाला. म्हणजे डॉक्टर झाले तुम्ही आता, एक्सपर्ट झाल्या. कशी पण गाय आणून द्या, मिळेल. इथे बोर्ड लावा बाहेर. कोणाला जर गाय विकायची असेल खाटी कसाब्याला वैतागलेली, त्यांनी माझ्याकडून 20,000 रुपये घेऊन जा, माझ्या दावणीला आणून बांधा. क्या बात आहे. मागच्या वेळेस बोललो,
जो कंटाळलाय ना, ज्याला वाटतंय ना ही काहीच करू शकत नाही, त्यांनी 20,000 रुपये आमच्याकडून न्यायचे आणि आमच्या घरी आणून घालायचे. काय बात करता, लोक फुकट द्यायला तयार होता. नाही ना द्यायचं. खाटकाला 10,000 12,000 विकतात. फुकट कशाला कोणाचं 7 आणि 8,000 खाटकाला ते विकतात. आता ते शेवट कसं आहे, तो त्यांचा व्यवसाय असेल, पण आपला व्यवसाय धर्म तो नाही आपला. आणि गाय एकदा रिकवर झाली का सर, ती 2 महिन्याच्या पुढे लागतीच. तिचं नेम आहे रिकवर झाली. विश्वास आला पूर्ण. 2 महिन्याच्या पुढे लागतीच. कारण ती गाय आहे ना सर, ते बघा ती गाय, ती आता 1.5 महिना झालाय तिला. ती आणलेली 4 महिने झाले, पण एकदम वीक होती. एकदम वीक होती, पण ती आजही 7-8 लिटर दूध देते 2 टायमाला. या सगळ्या गाया बघा कशा शांत निवांत शांत. आणि कोणाचाही 5 वाजता या तुम्ही आमच्या गोठ्यावर एकीचा सुद्धा आवाज येणार नाही. बघा ना, एक सुद्धा आवाज करणार नाही. सगळ्या 12-11 घरच्या 11 11 घरच्या 11 आणि 11 घरच्या असून सुद्धा सुखा समाधान नांदतात. ती गाई ना चालतच नव्हती. बर, म्हणजे अशी धरून चालत नव्हती. गावातूनच आणली, पण पिकअप मध्ये घालून आणली होती. गावातून जवळूनच आणली, 1 किलोमीटर सुद्धा नाही. दाखवायची नाही ते म्हणतोय ना ही गाय माई नाही. बरोबर आहे, त्याची झुंगाळी होती. तो त्याच्यावर ही गाय बघितल्यानंतर त्याच्याकडे आली तेव्हा ती अवदसा होती, आता लक्ष्मी झाली. त्याच्याकडे दुसरी एक गाय होती. तो म्हणला तुझ्याकडे गाय सुधरणी, तू घेऊन ये म्हणला. म्हणलं तसं नाही, तू मिल्क चार्जर चालू कर, तुझ्याकडे तुझ्याकडे सुधरण म्हणले ही गाय. असं नशिबात बी पाहिजे, नशिबात पाहिजे वापरायला. सेवा करून घेण्यासाठी बी तुमचं नशीब पाहिजे. नशीब पाहिजे. तुमच्याकडून गाय सेवा करून घेते. आणि आमच्या मुलांनी सांगितलं होतं आम्हाला का पप्पा काहीच करू नका, सगळं आहे व्यवस्थित आहे, काहीच ना करू. पण आम्ही म्हणलं नाही बाळा, आम्हाला गायची सेवा करायची, आम्हाला काहीतरी करू द्या. सेवा आणि दुसरी गोष्ट शेतीला खत होतं ना सर, आणि मेवा पण मिळतो. मेवा पण मिळतो, सेवा पण आहे. त्यांच्याकडून मिळालेला जो मेवा आहे तो प्रसाद आहे. बरं आहे. शेतीला खत पाहिजे ना सर, खत नसल्यावर काही. खूप सुंदर माहिती मिळाली तुमच्याकडून, आणि एक आशेचा किरण सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव दत्तात्रय नानाभाऊ सागर, राहणार बिरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर आहे 7756 97 62 87. माझे नाव एकनाथ गावडे. शेतकरी माहिती केंद्र आहे आपलं, गगनगिरी ॲग्रो, साकूर फाटा. मोबाईल नंबर 7888 27 37 11. म्हणजे एकंदर तुम्ही फक्त आशीर्वाद कमवताय. पैसा तर आपोआप येतोय, पण पैसा येतो साहेब. आशीर्वाद. आमचा मुलगा आहे ना, वाटतही नव्हतं तो ऑफिसर होईल. बर, आर्मी मध्ये. बर, तो ऑफिसर झाला. अरे वा. आता बारका मुलगा पुण्याला शिकतोय, म्हणजे 1.5 वर्ष झाले ते ट्रेनिंग करून आताच गेला. म्हणजे ऑफिसर कधी आता झाला? 1.5 वर्ष झाले. हजर झाले. पैसा मिळतोय पण सेवा नाही मिळणार. बरोबर आहे. चला, अभिनंदन, खूप धन्यवाद, खूप आभार. धन्यवाद.